आज आपण जन्माष्टमी विशेष मेवा पाक बनवत आहोत. उत्तर भारतात भरपूर ठिकाणी हा पाक केला जातो. पाक म्हणजे काय तर मस्त अशी साखरेची आणि ड्रायफ्रुट्सची वडी असते. तर हीच आज आपण आपल्या सोनल्स रेसिपीज मध्ये करणार आहोत. तुम्ही बघू शकता ही अतिशय सॉफ्ट होते आणि खाताना आपण जास्त एनर्जी म्हणजे एफर्ट्स लागत नाही. म्हातारे माणसं पण याला इझिली खाऊ शकतात. आणि ट्रेडिशनली तर ही मिश्रीची म्हणजे साखरेची वगैरे केली जाते, पण आज मी इथे गुळाची करून दाखवते. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल सोनल्स रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही जन्माष्टमी विशेष मेवा पाकच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला जे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहे ते तुमच्या आवडीने घेऊ शकता. तर मी आज इथे काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिश, मखाणे असे घेतलेले आहे. तर सगळ्यात आधी आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेऊ. तुपामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. सगळ्यात आधी आपल्याला गार्निशिंगसाठीचे जे काही साहित्य आहे ना ते बाजूला करून घ्यायचे आहे. पण मी गार्निशिंगसाठी फक्त वरूनच असे कच्चे बदाम किंवा कच्चे जे काही ड्रायफ्रुट्स आपल्याला फक्त गार्निशिंगला वापरायचं आहे, तर मी ते कच्चे न वापरता थोडंसं त्याला तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर मी इथे खोबरं जे आहे ते असे मोठ्या मोठ्या चकत्या करून घेतल्या, जे आपण चिप्स वगैरे करतो त्या मशीनने. आणि आता याला मी थोड्या तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे. म्हणजेच अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत याला तळून घेऊ. म्हणजे जेव्हा आपण ही जी बर्फी बनवू किंवा हा जो मेवा पाक बनवू तो जास्त दिवस टिकेल आणि त्याला या खोबऱ्याचा वगैरे वास येणार नाही. आता मला पिस्त्याने पण थोडंसं गार्निशिंग करायचंय, तर मी पिस्ता पण तळून घेतला, पण तेव्हा थोडा कॅमेरा आय थिंक बंद झाला होता. आता आपण हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तळून घेऊ. तर मी इथे अर्धा कप काजू घेतले आहे आणि अर्धा कप बदाम घेतले आहे. तर सगळ्यात आधी हे दोन्ही एकत्र तळून घेऊ. आपल्याला खूप डार्क करायचं नाहीये, फक्त थोडंसं लाईट गोल्डन रंग येतपर्यंत आपण हे तळून घेऊ. अगदी 1 ते 2 मिनिटं लागतात आणि गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवायचा आहे. आता हे काजू बदाम छान तळून झालेले आहे. मी काढून घेते. तर या पद्धतीने एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घेऊ. या पद्धतीनेच आपल्याला बाकीचा सुकामेवा पण तळून घ्यायचा आहे. तर आता मी इथे पिस्ता तळून घेणार आहे. तर मी पाव कप पिस्ता घेतलेला आहे. पिस्त्याचं प्रमाण मी काजू आणि बदामपेक्षा कमी ठेवलेलं आहे आणि इथे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे वापरू शकता. तुम्ही इथे अक्रोड वगैरे पण वापरू शकता. त्यानंतर डिंक वापरू शकता. तर इथे मी माझ्याकडे जे अवेलेबल आहे आणि थोडे जे आहे तर त्यामध्येच हा मेवा पाक तयार करणार आहे. तर इथे मी पिस्ता पण छान फ्राय करून घेतलेला आहे. अगदी 1 ते 2 मिनिटं लागतात. गॅस आपल्याला इथे कमी ठेवायचा आहे, नाहीतर पिस्ता लगेचच काळा पडतो, डार्क होतो. हे झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ. त्यानंतर इथे मी 2 टेबलस्पून मगजबी घेतलेली आहे आणि ती पण फ्राय करून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे या तुपामधून. तूप जर कमी झालं असेल तर थोडंसं तूप तुम्ही ॲड करू शकता आणि मग हे सगळे ड्रायफ्रुट्स तळून घेऊ शकता. तर इथे मी मगजबी सोबतच बेदाणे पण म्हणजे किसमिस पण घेतलेले आहे. तर किसमिस मी पाव कप घेतला आहे आणि हे दोन्ही आपण सोबत तळून घेऊ. मगजबी तुपामध्ये जेव्हा आपण फ्राय करतो तो थोडासा फुलतो. तर ते फुलतपर्यंत आणि किसमिस पण थोडेसे फुलतपर्यंत आपण हे तळून घेऊ. आता हे झालेले आहे. आपण हे काढून घेऊ. आता आपण यामध्ये मखाने तळून घेऊ. तर मी इथे मखाण्यासाठी जास्त तूप वापरत नाहीये. जेवढं तूप उरलेलं आहे त्या तुपामध्येच मखाणे तळून घेत आहे आणि मखाने इथे मी 2 कप घेतलेले आहे. मखाणे पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं अगदी लो टू मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे किंवा तळून घ्यायचे आहे किंवा थोडेसे असे कडक होतात. हाताने आपण त्याला दाबलं तसा छान चुरा होतो. तर तोपर्यंत आपण ते तळून घेऊ. आता हे झालेले आहे. आपण काढून घेऊ आणि आता यामध्ये खोबरं कीस आहे ते तळून घ्यायचं. तर इथे मी अर्धा कप खोबरं कीस घेतलेला आहे. तुम्ही जे आपलं वाटीचं खोबरं असतं ते पण किसून घेऊ शकता. आता माझ्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल होतं म्हणून मी हेच अर्धा कप घेतलेलं आहे. खोबरं भाजताना अगदी गॅस कमी ठेवायचा आहे कारण पटकन जळतं. आपण हे सगळे जे पदार्थ भाजून घेतले आहे, तळून घेतले आहे, तर तेवढ्यामध्ये कढई चांगली गरम झाली होती. म्हणून इथे अगदी कमी गॅसवरती फक्त खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय. तर 1 ते 2 मिनिटं याच्याशिवाय आपल्याला लागणार नाही. 1 ते 2 मिनिटं याला भाजून घेऊ. आता हे तुम्ही बघू शकता अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत भाजून घेतला तरीही चालेल.
आता हा काढून घेतला. हे बघा, आपल्या या मेवा पाक मधले सगळे जिन्नस भाजून तळून झालेले आहे. तर मी इथे खोबरं किस आणि बेदाणे हे बारीक करून घेणार नाहीये, हे अख्खे ठेवणार आहे. आणि खोबरं जे गार्निशिंगला आहे ते ठेवलेलं आहे बाजूला. आता यामध्ये जे आपण मखाने, त्यानंतर काजू, बदाम आणि पिस्ता हे तळून घेतलेले होते, तर याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि बारीक करताना थोडेसे चंक्स ठेवायचे आहे, तर थोडंसं बंद चालू करून असं आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता असं टेक्स्चर आलं पाहिजे, अगदी प्लेन करायचं नाहीये आपल्याला. आता हे बारीक केलेलं सगळं साहित्य आपण या ताटामध्ये काढून घेऊ आणि जे आपण फक्त तळून ठेवलेले आहे ते पण यामध्ये मिक्स करून घेऊ. म्हणजे हे मगज बी, किसमिस आणि जे खोबरं किस आहे ते पण यामध्ये आपण मिक्स करून घेऊ. आणि तुमच्याकडे खसखस असेल तर खसखस पण तुम्ही इथे 1 टेबलस्पून घालू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाहीये, पण खसखसने पण छान टेस्ट येते. जर असेल तर नक्की घाला. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे थोडं मोजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पाक तयार करायचा आहे आणि पाक किती असायला पाहिजे त्यासाठी म्हणून मी इथे हे सगळं मोजून घेणार आहे. तर हे सगळं मी मिक्स करून घेतलं. आता या कपने मी मोजून घेत आहे. हे बघा, हे 1 कप झालं. त्यानंतर हा दुसरा कप आहे आणि परत अर्धा कप आहे, म्हणजे 2.5 कप आपले हे पूर्ण सारण तयार झालेलं आहे. आता त्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर इथे जसं तुम्हाला साखर घ्यायची असेल तर तुम्ही साखर घेऊ शकता किंवा ती मिश्री असते म्हणजे मोठी खडी साखर असते तर ती पण घेऊ शकता किंवा आपली साधी साखर असते ती घेता येईल. पण आज मी इथे गूळ वापरत आहे. तर मी इथे आता 2.5 कप आपलं हे सारण तयार झालेलं आहे. तर मी 1 कप पेक्षा थोडंसं कमीच गूळ वापरणार आहे. तर निम्म आपल्याला गूळ लागणार आहे. म्हणजे जेवढं आपलं सारण आहे त्याच्यापेक्षा अर्ध किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं अजून कमी केलं तरीही चालेल, जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर. पण जर बऱ्यापैकी गोड तुम्ही खात असाल तरीही अर्ध जे मेजरमेंट आहे ते इनफ आहे. आता मी कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं होतं 1 चमचा, त्यामध्ये गूळ घालून घेतला आहे आणि आता हा गूळ छान वितळून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही गुळाचा पाक पण तयार करू शकता, पण आज आपण अगदी कशाचंच टेन्शन घेतलेलं नाहीये. पाक करायचा नाही, काही नाही, तरीही आपली ही मस्त मेवा पाक अगदी मस्त आणि सॉफ्ट तयार होते. तर मी आत्ता याच्यामध्ये पाणी घालणार नाहीये. हे बघा, गूळ संपूर्णपणे विरघळलेला आहे, वितळलेला आहे. आता यामध्ये आपण जे तयार सारण केलेलं होतं ड्रायफ्रुट्सचं ते घालून घेऊ आणि सगळं मिक्स करून घेऊ. आता इथे आपण पाक तयार केलेला नाहीये त्याच्यामुळे हे व्यवस्थित मिक्स होत नाही. तर सुरुवातीला सगळं पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झालं. परत आपण हे 2 ते 3 मिनिटं या पाकामध्ये शिजवून घेऊ. म्हणजे पाक जो आहे तो आपला छान झाला पाहिजे, म्हणजे कडक झाला पाहिजे. अतिशय कडक पण नको आणि अतिशय मऊ पण नको. जर कमी मऊ झालेला असेल पाक, व्यवस्थित झाला नसेल तो, तर काय होईल, आपली जी वडी आहे ती तयार होणार नाही आणि घट्ट जर झाला पाक तर मग वडी आपली जी आहे म्हणजे हा जो मेवा पाक आहे तो तुटणार नाही, कडक होणार. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त गोळा तयार झालेला आहे. आता याच स्टेजला आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि मी थोडंसं जायफळ घालत आहे. ऑप्शनल आहे, पण गूळ आणि जायफळाची टेस्ट म्हणजे हे कॉम्बिनेशन छान लागतं, म्हणून मग मी इथे थोडंसं जायफळ पण घालत आहे. आता हे आपलं मेवा पाक छान तयार झालेला आहे. आता आपल्याला याला वडा तयार करून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला याच्या वड्या तयार करायच्या. तर मी एका ताटाला तूप लावून घेतलं आहे आणि आता हे जे तयार आपलं मिश्रण आहे ते त्या ताटावरती टाकून पसरवून घेऊ. हे गरम आहे, जर हाताला सोसवत असेल तर हाताने करा, नाही तर वाटीच्या खालच्या तळाने पण तुम्ही करून घेऊ शकता. असं पसरवून घ्यायचं आहे किंवा चमच्याने वगैरे पसरवून घ्यायचं आणि याला थंड करून घेऊ. आता थंड व्हायच्या आधी आपण हे पसरवल्यानंतर यामध्ये जे मी पिस्ताचे काप तयार करून घेतले होते, म्हणजे पिस्ता फ्राय करून घेतला, त्याचे काप तयार करून घेतले, ते घालू. त्यानंतर जे आपण
सुक्या खोबऱ्याच्या चकत्या करून घेतल्या होत्या, त्या फ्राय करून घेतल्या होत्या, त्या पण यावरती घालून घेऊ आणि याला अर्धा ते 1 तास थंड करून घेऊ. हे बघा, आपला हा मेवा पाक मस्त थंड झालेला आहे. आता आपण याच्या वड्या कट करून घेऊ. जसं आपण खोबऱ्याच्या, नारळाच्या वड्या कट करतो त्याचप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान इझिली कट पण होत आहे आणि अजिबात तुटत सुद्धा नाहीये. मी अशा स्क्वेअर कट करून घेतलेले आहे. तुम्ही डायमंड शेपमध्ये पण कट करून घेऊ शकता आणि हे बघा, मी काढून बघत आहे आणि मस्त इझिली निघत आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुपर सॉफ्ट आपली हा श्रीकृष्णाला आवडणारा मेवा पाक तयार झालेला आहे. तर आज मी बिना पाकाची हा मेवा पाक तयार केलेला आहे. साधी सोपी अगदी रेसिपी आहे. नक्की करून बघा आणि ट्राय केली तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.